जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। अधिकाऱ्यांनी खापरखुटीचा चष्मा लावला का? वर्धेत दिवसाढवळ्या धुराड्या सुसाट। वर्धा शहरात प्रशासन राजसंपुष्टात आला आहे का? कारण शहराच्या रस्त्यावर सध्या धावत आहे विकास नाही तर प्रदूषणाचे राक्षस। होय, कचरा गोळा करणाऱ्या वाहनांमधून निघणारा काळाकुट्ट धूर नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे। नाक तोंड दाबून कचरा टाकण्याची वेळ नागरिकांवर का यावी हा प्रश्न आता प्रत्येक वर्धेकर विचारत आहे। दररोज तब्बल 15 कचरा वाहने शहरभर फिरत आहे, पण कचऱ्यापेक्षा जास्त पसरतोय तो धूर आणि धूळ। रस्त्यावर चालणाऱ्यांना श्वास घेणे कठीण, दुकानदार त्रस्त, शाळकरी मुलांच्या आरोग्यावर धोका, आणि तरीही प्रशासन गप्प का? या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट आहे का? वाहतूक शाखा कारवाई करणार का? की एजन्सीचे हित जपण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य धोक्यात टाकले जात आहे? नगरपालिकेचे मुख्याधिकारी देशमुख आणि वाहतूक शाखेचे पाटील या धुराकडे पाहूनही डोळे झाक करत आहे का? की अधिकाऱ्यांनी खापरखुटीचा चष्मा लावला आहे का, असा सवाल आता नागरिक विचारत आहे। वर्धेत विकासाच्या नावाखाली नागरिकांना धूरच भेटणार का, की प्रशासन जागे होऊन या धुराड्या वाहनांवर कारवाई करणार? हा प्रश्न फक्त प्रदूषणाचा नाही, हा प्रश्न आहे नागरिकांच्या श्वासाचा। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।